सामना रंगत आपला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार चौगुले, मिलिंद पाटील स्ट्राइक एंड वरती. पहिला बॉल फुल टॉस होता, ऑन साइडला दिशा दिली. फक्त बॅट ठेवली होती, जास्त फोर्स तिथे लावला नव्हता आणि 2 धावा प्राप्त केल्यात पहिल्याच बॉलवरती. मिलिंद पाटील यांचा एक रेकॉर्ड आहे, गतवर्षीच्या स्पर्धेमध्ये एका षटकामध्ये 32 धावा आवश्यक असताना तर 32 धावा या मिलिंद पाटीलने बनवल्या होत्या. तोच मिलिंद पाटील मैदानावरती आहेत. मिलिंद पाटील आणि गणेश पाटील ही जोडी मैदानावरती आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती ओमकार चौगुले या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू आहे. ओमकार चौगुले देखील अप्रतिम कामगिरी ओमकारची राहिली आहे. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल दिशा दिली, थर्डमॅन रिजन मध्ये बॉलला गाईड केलं होतं. एक धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आणि अप्रतिम बेस्ट ऍथलीट. मी नेहमी सांगतो, एका टीमचा उल्लेख आपण करतो, आरसीची मोसम संघाची तुम्ही खेळाडू पहा, प्रत्येक खेळाडूची फिटनेस तुम्हाला पाहायला मिळेल. फिटनेसवरती वर्क तुम्हाला करावं लागेल. ऍज अ ऍथलीट तुम्ही खूप चांगलं असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला क्रिकेट चांगलं खेळायचंय तर तुम्हाला ऍथलीट म्हणून चांगलं असणं गरजेचं आहे आणि ती ऍथलीटिझम तुम्हाला पाहायला मिळतंय टीम आरसीची मोसम संघाचा खेळाडू अर्थात ओमकार गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस मात्र डाऊन दिले, हा बॉल वाईड आहे. संघाचा धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. आमचे तीनही पंच आपण पाहतोय आज मात्र सन्माननीय दत्तात्रय कडव उपस्थित आहेत, सन्माननीय योगराज बोटेरे आहेत, सन्माननीय भारतजी भगत आहेत. सर्व पंचांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून कौतुक आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ओमकार ऑन साइडला, फटका कमालीचा डीप मिड विकेट रिजन मध्ये खाली क्षेत्र आहे. संजय एडगे प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे, परंतु हा बॉल जाईल सीमारेषे पार, चौकार. वरती कमालीचा फटका आपण पाहिला, फुल केला गॅप मध्ये, बॉलला केवळ टाइम केलं होतं आणि चौकार इथे अर्जित केलाय. फलंदाज गणेश पाटील यांच्या बॅटमधून 8 धावा धावपलकावरती. माफी असावी, गणेश हप्पे स्ट्राइक एंड वरती होते आणि पुन्हा एकदा पुढचा बॉल एका धावेचा प्रयत्न झाला, एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गणेश हप्पे आणि मिलिंद पाटील ही जोडी मैदानावरती आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. ओमकार चौगुले गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रतिभावंत समालोचक आमच्या जोडीने हर्षजी पवार या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा कौतुक आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला, थोडंसं बॅकफुटला बेंड होत असताना आपण पाहिलं बॅकमध्ये बेंड झाले फलंदाजांनी ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न केला. बॉलची लेंथ पुढे होती, परंतु ते ऍडजस्टमेंट केली आणि एक धाव प्राप्त केली मिलिंद पाटील यांनी. गणेश हप्पे स्ट्राइक एंड वरती गोलंदाजी ट्रॅक वरती. ओमकार चौगुले पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्ट्राइक एंड वरती गणेश हप्पे एक चौकार. ऑलरेडी त्यांच्या बॅटमधून बॉलला केवळ टाइम केलंय. क्षेत्ररक्षक उलटे धावेत गेलेत, बॉलच्या खाली पोहोचलेत. वेल जज कॅच, कौतुक झालं पाहिजे कॅचचं, टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम दिल्या स्पर्धेमधला टिपलाय आणि फलंदाज बाद. स्ट्राइक एंड वरती गणेश हप्पे एक चौकार. ऑलरेडी त्यांच्या बॅटमधून बॉलला केवळ टाइम केलं, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत. वेल जज
ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, यावेळेस मात्र पॉइंट चेडू करून बॉलला खेळताय, डीप मध्ये बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येत आहे, 2 धावांचा प्रयत्न झालाय मैदानावरती आणि 2 धावा येथे प्राप्त देखील केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, चांगली सुरुवात मात्र पाहायला मिळाली आहे. धाव फलकावरती धावा आहेत, 12 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक 2चा खेळला सुरुवात झाली आहे, 12 धावा धाव फलकावरती आहेत. 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 10 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. संकेत वायकुळ गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत, जबरदस्त गोलंदाजी संकेत वायकुळ आणि पहिल्या बॉल वरती 2 धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. यावेळेस ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल मिड विकेट रिजन मध्ये खेचलाय आणि यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाचे शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळालेत. लाजवाब एफर्ट आहे, संजय एडगे तिथे होते, बेस्ट ऍथलीट आणि प्रयत्नांचे पूर्ण मार्क मिळतील. चेक केलं जाईल, तिसऱ्या बंदाची मदत इथे मात्र घेतली जाते. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. बाउंड्री चेक साठी या ठिकाणी उपस्थित राहायचं विनंती आहे. यावेळेस ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, सेफ आहे. चला, जबरदस्त एफर्ट, वाव, अप्रतिम एफर्ट. संजय एडगे तुमचं देखील कौतुक आहे, जबरदस्त एफर्ट तुम्हाला पाहायला मिळाले. यावेळेस देखील चांगला फटका आहे, एक्स्ट्रा कव्हर रिजनला. क्षेत्ररक्षक खूप वेगाने बॉलच्या दिशेने जात आहे. 2 धावांचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 2 धावा येथे देखील प्राप्त होतील. ऐनवाडी संघ देखील प्रयत्न करतोय, गुंड्या स्पोर्ट ऐनवाडी या स्पर्धेमध्ये ते देखील विजय शोधतायत. एका बाजूला मात्र अविरत विजय मिळवत एक टीम पुढे आली आहे, अपराजित टीम आहे आतापर्यंत या स्पर्धेमधील सोरा फायटर, परंतु त्यांना देखील कोण पराभूत करेल का हे चित्र मैदानावरती पाहायचं आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे आणि वाईट बॉलची घोषणा पंचानं केली आहे. पाहायचंय जीवनामध्ये जो जिता वही सिकंदर, आणि इथून मात्र सिकंदर ते राहतील का शेवटपर्यंत हे देखील पाहायचंय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज संकेत वायकुळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील ऑन साइडला बॉल चालला, एका धावेचा प्रयत्न इथे असणार आहे, 1 धाव इथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. टीम कॉम्बिनेशन बसणं गरजेचं आहे. प्रीमियर लीग स्वरूपामध्ये टीम कॉम्बिनेशन, तुम्ही ज्यावेळेस एक गाव एक टीम साठी खेळता, रोज त्याच खेळाडूंसोबत खेळता, परंतु प्रीमियर लीग स्वरूपामध्ये ज्यावेळेस तुम्ही खेळता टीमचं कॉम्बिनेशन बसणं गरजेचं आहे आणि कॉम्बिनेशन जर नाही बसलं तर मग मात्र ती टीम पूर्णपणे ट्रॅकवरून घसरते. असं अनेक वेळा अगदी मोठमोठ्या लीग स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं असेल. कॉम्बिनेशन खूप महत्वाचं आहे, कॉम्बिनेशन बसणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र आडव्या बॅटने प्रहार केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, अप्रतिम टोलाय, आडव्या बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ठोकलाय, षटकार, फ्लॅट. कॉम्बिनेशन खूप महत्वाचं आहे, कॉम्बिनेशन बसणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र आडव्या बॅटने प्रहार केलाय लॉंग ऑन क्षेत्ररक्षक. थँक्यू. 24 सौरभ मैदानावरती त्यांच्या बाडावरून षटकार आलाय. सौरभ यांच्या बाडावरून षटकार आलाय, जबरदस्त फटका आपण पाहिलाय. 6 धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती, गोलंदाजी ट्रॅक वरती संकेत वायकुळ. पुढचा बॉल कमालीचा बॉल आहे, संकेत वायकुळ यांच्या माध्यमातून शेवटचा बॉल डॉट आलाय. षटक क्रमांक 2चा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि धावफलकावरती धावा आहेत 24 धावा धावफलकावरती. 24 ऑफ दी 1 विकेट. मिलिंद पाटील आणि सौरभ बने ही जोडी मैदानावरती आहे. येथून मात्र चांगल्या धावा बनवाव्या लागतील. 24 धावांपर्यंत ही सफर पोहोचली आहे. 50+ धावा जर बनल्या तर या सामन्यामध्ये देखील मजा येईल. गुंड्या स्पोर्ट ऐनवाडी संघाला देखील प्रयत्न करावे लागतील. सर्व संघ दर्जेदार आहे. 8 संघांची निवड या स्पर्धेसाठी झाली आहे. 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतायत. सर्व संघ मालकांचं कौतुक आहे आणि कौतुक आहे विशेषतः सन्मान्य अरुणजी पवार साहेब या स्पर्धेचे आधारस्तंभ. कौतुक आहे सन्मान्य बाबा सोलेकर साहेबांचं. अगदी खरं तर पडद्या पाठीमागे खूप घडामोडी घडतात आणि त्या कुणीही पाहत नाही किंवा त्या घडामोडींची खरं तर त्या पडद्यामागच्या घडामोडी आणि ती सूत्र हलवणारी जी माणसं आहेत ती महत्त्वाची असतात. बाबा सोलेकर या स्पर्धेच्या आदल्या दिवशी देखील मैदानावरती येऊन गेले.
मैदान ठरवताना सुरेश कोटकर आणि बाबा सालेकर येऊन मला भेटले. आम्ही तिघही या मैदानावरती येऊन आयोजकांना भेटलो. परंतु स्पर्धेच्या अर्ध्या दिवशी मैदान सज्ज झालंय की नाही हे पाहण्यासाठी बाबा सालेकर खास उपस्थित होते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काम आहे, काम प्रत्येकाकडे आहे, परंतु कामातून क्रिकेटसाठी वेळ काढतो आपण, ही गोष्ट महत्वाची आहे. कशासाठी? आपल्या असोसिएशनच्या नावासाठी. प्रत्येकजण कशासाठी जोडते? असोसिएशनचं नाव झालं पाहिजे, असोसिएशन एका वेगळ्या उंचीवरती गेली पाहिजे, यासाठी प्रत्येकजण मैदानावरती प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. सुनील पाटील मैदानावरती यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत बॉल गेलाय, 3 खेळाडू बॉलच्या दिशेने जातायत, परंतु झेल ड्रॉप झालाय. शेवटच्या क्षणी नजर हटली बॉलवरची, नजर हटी दुर्घटना घटी. असे झेल टिपण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवरती नजर ठेवावी लागते. ती नजर हटली आणि तिथे दुर्घटना घटली. परंतु प्रयत्नांचे पूर्ण मार्क, कारण तेवढ्या लांबून बॉलवरती पोहोचण्यासाठी असणारी फिटनेस देखील महत्वाची आहे. 2 धावा इथे देखील प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 26 धावा धाव फलकावरती, 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 26 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल बॅक फुटला गेलेत, ऑन दी धाव फटका. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात बॉलला रोखण्याचे, पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव इथे प्राप्त झाली आहे. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाचं कौतुक झालं पाहिजे. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळत आहेत. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती, 27 रन्स ऑन दी स्कोर. 27 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस मात्र फायनल क्षेत्रामध्ये हा बॉल निघालाय आणि वाईड बॉलची घोषणा पंचानं केली आहे. वाईडच्या माध्यमातून 2 धावा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 29 धावा धावफलकावरती. खरं तर खेळाची आवड तुम्ही जोपासली पाहिजे. खेळाची आवड जोपासणं गरजेचं आहे. मी 2003 साली तिसरीला होतो आणि तिसरीला असताना 2003चा वर्ल्ड कप पाहिलाय. त्यामुळे या खेळासोबत खूप लवकर जोडलो गेलो. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल बॅटच्या एजला लागला. दरम्यान गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या हातामध्ये हा बॉल जाऊन विसावेल. आणखी एक विकेट आली. त्यानंतर खरं तर 2011चा वर्ल्ड कप पाहिला, 2007चा वर्ल्ड कप देखील मी पाहिलेला आहे आणि खरं तर या खेळासोबत जोडले गेल्याचा एक वेगळा आनंद आहे. आणि हा खेळ मित्रांनो इतका चांगला आहे, तुम्ही जर या खेळासोबत प्रामाणिक राहिलात तर या खेळाने खरं तर ज्यावेळेस अडचणीचा काळ माझ्या आयुष्यामध्ये आला तर या क्रिकेटने मला तारले देखील. इतका चांगला आणि पवित्र खेळ हा क्रिकेटचा आहे. असा खेळ आपण या मैदानावरती खेळतोय. खरं तर खूप इमोशन्स या खेळासोबत माझ्या देखील जोडल्या गेल्यात. कधी काळी लवकर खरं तर डिप्लोमाला असताना अभ्यास देखील केला नाही, केवळ या क्रिकेटसाठी. असा असणारा खेळ आणि या खेळासाठी आपण सर्वजण एकत्र आलोय. क्षेत्ररक्षक ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉलची सांगता पुन्हा एकदा होताना पाहायला मिळते. धावफलकावर धावा आहेत 29 धावा धावफलकावरती, 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 29 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा सुनील पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत. ओमकार, परंतु झेल टिपलाय. रोहन यांनी चांगला झेल रोहन यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. बॉल आणि 2010-11 साली खरं तर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत. 2010 साली मी 10वीला होतो आणि 10वीच्या स्टँडअपला मी आयुष्यातील पहिलं भाषण केलं. त्यावेळेस हर्षद सर अक्षरशः लढत होते आणि असं वाटलं नाही की मी इतकं माईकवरती कधी बोलेल. परंतु 2010-11 साली कॉलेजला गेलो आणि कॉलेजला गेल्यानंतर कॉमेंट्रीचं वेळ, क्रिकेटचा खेळा पहिल्यापासून होता परंतु कॉमेंट्रीचं देखील वेळ लागलं. त्यानंतर अँकरिंगचं देखील लागलं आणि तिथून सुरुवात झाली 2010-11 पासून. ते अगदी मुंबईतील जे नामवंत समालोचक आहेत त्यांच्यासोबत देखील समालोचन काही काळ करता आलं. नंतर जॉबमुळं खरं तर या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष करावं लागलं मधल्या काही काळामध्ये आणि थोडंसं बॅकफूटवरती मी राहिलेला समालोचक आहे. यावेळेस देखील चांगला फटका आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल चाललाय तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 30 धावा धावफलकावरती. अंतिम षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 30 धावा धावफलकावरती आहेत.
खूप सारे प्रश्न खरं तर रुरल भागातून आलेल्या मुलांचे असतात. ज्यावेळेस तुम्ही रुरल भागामधून येता, साधारणतः मी नगरचा आहे आणि तुम्हाला नगरचं कोणी माहीत नसेल तर अहिल्यानगरचे खासदार तुम्हाला माहीत असतील, निलेशजी लंके. आमच्या इकडचं राहणसहान ते एकदम साधं आहे आणि त्या गोष्टीचा परिणाम मात्र या शहरात आल्यावरती त्या गोष्टी देखील एका गावाकडच्या माणसाला फेस कराव्या लागतात आणि त्या गोष्टी फेस करत करत इथपर्यंतचा प्रवास मी नक्कीच केलाय. अगदी सुरुवातीला मी कॉमेंट्रीला ज्यावेळेस चंदू शेटे सर आणि कुणाल दाते सर पहिल्यांदा दुबईला गेले त्यावेळेस भगवा चषक नावाची स्पर्धा कुलाब्याला व्हायची. त्या स्पर्धेला जयेश भोसले आणि मला बोलवलं कॉमेंट्रीला. मी टी शर्ट आणि ट्रॅक घालून कॉमेंट्रीला गेलो होतो. तिथपासूनची सुरुवात आहे आणि खरं तर दिग्गज समालोचकांसोबत काम केलंय. मी म्हणत नाही मी त्यांच्यासारखं आहे, परंतु त्यांच्यासोबत काम करण्याचं भाग्य माझ्यासारख्या छोट्या माणसाला मिळालं ही देखील मोठी गोष्ट आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका चांगला आहे. हवेत बॉलला खेळतायत आणि झेलखाली क्षेत्ररक्षक पोहोचतायत. आणखी एक विकेट आली आहे. फलंदाज बाद होतील. आणखी एक धक्का लागलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमला नवीन फलंदाज मैदानावरती एंटर होत आहेत. माणसाला मिळाली ही देखील मोठी गोष्ट आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फटका चांगला आहे. हवेत बॉलला खेळतायत आणि झेलखाली क्षेत्र चला वेळ पूर्ण झालेली आहे. एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचं विनंती आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम सत्तार कुरेशी नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. यावेळेस बॅटच्या एजला लागला. बॅटच्या आतल्या एजला लागलेला झेल पकडणं कठीण काम आहे आणि नंदू बारसकर यांनी नक्कीच प्रयत्न केले, परंतु खूप कठीण काम असतं ज्यावेळेस बॅटच्या आतल्या एजला बॉल लागतोय. इथे मात्र एका धावेची प्राप्ती होईल. जीवन प्रवास सांगण्याचं किंवा कॉमेंट्रीचा प्रवास सांगण्याचं कारण एवढंच आहे की या स्पर्धेसोबत आपले इमोशन जोडले गेलेत आणि त्या अनुषंगानं या गोष्टी मात्र सांगण्याचा प्रयत्न केला. जाऊया सामन्याच्या दिशेने. संजय गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 31 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस देखील चांगला फटका आहे. वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. 3 खेळाडू बॅकअप साठी होते आणि ते गरजेचे होते. संकेत बायकुळ, सागर डाकरे आणि सुभाष तिथे होते. तिघांचे कौतुक. बॅकअप साठी तिघाही उपस्थित होते. 2 धावींच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. 33 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 33 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. प्रयत्न करावे लागतील. अंतिम षटकांमध्ये मोठ्या फटक्यांकडे फलंदाजांना जावं लागेल. स्विच हिट, व्हाट अ शॉट दॅट इज, आणि बॉलने सरळ सीमारेषा देखील ओलांडली आहे. इट्स मॅक्सिमम. योगराज बुटेरे सांगतायत वेगळ्या स्टाईल मध्ये हा षटकार आहे. मध्ये मोठ्या फटक्यांकडे फलंदाजांना जावं लागेल. स्विच हिट, व्हाट अ शॉट दॅट इज, आणि बॉलने सरळ बने यांच्याकडे गोलंदाजी ट्रॅकवरती संजय एडगे. पुढचा बॉल फुदर लेनचा बॉल होता. बॉलला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग मिडविकेटचे खेळाडू बॉलच्या दिशेने 2 धावांचा प्रयत्न. वेग महत्वाचा आहे. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांच्या साह्याने 41 धावा धावपलकावरती आहेत. 41 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक केलंय. सागर डाकरे मैदानावरती आहेत आणि कुणाचं कौतुक करणार नाही असं होणार नाही. ऑन दी एअर खूप सारी चर्चा. सागर डाकरे असतील, कृष्णा गुरव असतील, ओमकार चौगुले असतील, संकेत बायकुळ असतील, सर्वच खेळाडूंसोबत ऑफ द एअर खूप सारी, ऑन द एअर खूप सारी चर्चा माझी होत असते. फुदरलेनचा बॉल ड्राईव्ह केलाय समोर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. 1 धाव इथे पूर्ण झाली. 2 धावांचा प्रयत्न मैदानावरती पुन्हा एकदा सुरू आहे. फंबल झालाय, छोटंसं फंबल, आणि 2 धावा अगदी सहज होतील. मुकम्मल 3री धाव उपलब्धच नाहीये. तिचा प्रयत्न मैदानावरती झालाय आणि रन आउट स्वरूपामध्ये इथे विकेट आली आहे. 2 धावा शेवटच्या बॉलवरती आणि त्यासोबत रन आउट स्वरूपामध्ये विकेट. एकूण धावफलक जाऊन पोहोचले 43 धावा धावफलकावरती आहेत. 44 धाव्यांचं लक्ष इथे असेल. 44 इज द टार्गेट.
हार्ड कॉपी मधले लॉट्स इथे पाहिजेत, विनंती आपण या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ठाणोबा विठ्ठलाई 11 ठाणेवाडी वर्सेस शौर्य ब्लास्टर या दोन संघांदरम्यान पुढील सामना होणार आहे. चला विनंती आपण टॉससाठी उपस्थित राहायचंय. ठाणोबा विठ्ठलाई 11 ठाणेवाडी आणि शौर्य ब्लास्टर दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी या. चला विनंती आहे टॉससाठी यायचंय. शौर्य ब्लास्टर आणि ठाणोबा विठ्ठलाई 11 ठाणेवाडी दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचंय. टॉस आपण संपन्न करतोय. तर कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि हेड इज द कॉल अँड हेड इट इज. शौर्य ब्लास्टर संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी निवडलेलं आहे. त्यांच्या विरोधामध्ये ठाणोबा विठ्ठलाई 11 या दोन संघांदरम्यान पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आणि टॉस इथे संपन्न झालाय. प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे शौर्य ब्लास्टर संघाने. ही न्यूज आहे टॉस मधून. आणि आता आपण पुन्हा एकदा जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. स्टे ट्यून विथ ANP लाईव्ह. थँक्यू. ऑस्टमच्या बाहेरचा वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर धाव्याने या डावाची सुरुवात झाली. 44 धाव्यांचं लक्ष आहे. या डावामध्ये वाईड बॉलने सुरुवात होती. स्ट्राईक एंड वरती ओमकार आणि नंदकुमार बारसकर नॉन स्ट्राईक एंड वर तुम्हाला पाहायला मिळतील. आखुटप्याचा बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जागा बनवली आहे आणि बॉलला आपली जागा दाखवली आहे. हुक करत असताना बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषे पार चौकार. स्ट्राइक एंड वर तुम्हाला पाहायला मिळतील. आखुटप्याचा बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जागा बन. 5 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल ओमकार चौगुले सरळ बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये या बॉलला खेळतायत आणि बॉल जाईल सीमारेषे पार. षटकार 6 धावा. 5 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल ओमकार चौगुले सरळ बॅटने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये या बॉलला खेळतायत आणि बॉल
यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये. डॉट बॉल सांगता होताना पाहायला मिळेल. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. हवेत बॉलला खेळलेत. डीप मध्ये बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 2 धावांचा प्रयत्न आहे. 2 धावा इथे प्राप्त होतील आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे. 13 धावांपर्यंत प्रवास झालेला पाहायला मिळतोय. ओमकार चौगुले स्ट्राईक एंड वरती. नॉट स्ट्राईक एंड वरती. नंदकुमार बारसकर. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल इनफिल्डच्या वरून ओटीटी ओव्हर दी टॉप उडवलाय. स्क्वेअर कटचा फटका. बॉल सीमारेषे पार. बॉल जाईल चौकारा करता. बारसकर. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल इनफिल्डच्या वरून ओटीटी ओव्हर दी टॉप उडवलाय. स्क्वेअर कटचा फटका. बॉल सीमारेषे पार. बॉल ऑन साइडला फेकून दिलाय बॉलला. कमालीचा फटका आहे ओमकार चौगुले यांच्या बॅट मधून. या स्पर्धेतील लांब लचक दूरवरचा षटकार. 6 धावा. ऑन साइडला फेकून दिलं. कमालीचा फटका आहे. ओमकार चौगुले. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 23 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. 44 धाव्यांचं लक्ष आहे. 23 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. प्रेम कस्तुरे गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. षटक क्रमांक 2 साठी. फलंदाजीसाठी नंदकुमार बारसकर लेदर क्रिकेटर आहेत. नंदकुमार बारसकर समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता सरळ बॅटने. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. प्रेम कस्तुरे यावेळेस लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफ रिचन मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचले होते. बॉल कॅरी झाला होता. कठीण झेल लँड होत होता बॉल, परंतु एक धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती आहे. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 24. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राइक एंड वरती ओमकार चौगुले आणि नॉन स्ट्राइक एंडला नंदकुमार बारसकर तुम्हाला पाहायला मिळतील. धावफलकावरती धावा आहेत 24. 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. डे आणि नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा आपण खेळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रेम कस्तुरे. फलंदाजीसाठी फॉर्मात असणारा खेळाडू अर्थात ओमकार चौगुले. ज्यावेळेस देखील लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती आहेत. झेल टिपला जाईल. ओमकार चौगुले यांना ट्रॅप मध्ये फसवलंय. आली आहे विकेट. फलंदाज बाद. फॉर्मात असणारा खेळाडू अर्थात ओमकार चौगुले. थँक्यू. संजय एडके नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 3 वरती
15 बॉलमध्ये 20 धाव्यांची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या टीमला. संजय एडगे मैदानावरती दाखल झालेत. नंदकुमार बारसकर त्यांच्या जोडीने मैदानावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रेम कस्तुरे एक महत्त्वपूर्ण सफलता त्यांनी मिळवली आहे. ज्यावेळेस देखील हवेत बॉल, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहत आहेत, परंतु प्रयत्न मात्र बॉलवरती येण्याचे होते. प्रयत्नांचे पूर्ण मार्क क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा मिळतील. 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या साहाय्याने धावफलक पुढे जाईल. कौतुक क्षेत्ररक्षकाचं पुन्हा एकदा झालं पाहिजे. बॉल थोडासा उशिरा जज झाला मे बी आणि त्यामुळे बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. पुन्हा एकदा 2 धावा प्राप्त होतील. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा संजय एडगे आपल्याला पाहायला मिळतील. 2 खेळाडू ऑफ साईडला डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, अगदी एक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, आणि 1 खेळाडू तुम्हाला डीप पॉइंट रिजन मध्ये पाहायला मिळतोय. संजय एडगे स्ट्राईक एंड वरती गोलंदाजी ट्रॅक वरती. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू लॉंग ऑफच्या दिशेने मूव्ह झालाय आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पोझिशन मध्ये खेळाडू तुम्हाला आता थोडेसे पाहायला मिळतील. बॅटच्या एजला बॉल लागला दरम्यान रिजन मध्ये बॉल निघालाय. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती. 27 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहे 27. 27 रन्स 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. त्यावेळेस देखील बॅकफुटला असताना बॉलला दिशा दिली. दरम्यान रिजन मध्ये बॉल वेगाने निघालाय. आउटफील्डचा वेग थोडासा पाहायला मिळालाय. 2 धावा येथे देखील प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 29 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ दी 1 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर. आता उर्वरित बॉल शिल्लक आहेत 12. 12 बॉलमध्ये 15 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. चला सामना स्पीडअप करा विनंती आहे क्षेत्ररक्षण करणारी टीम. चला थोडीशी घाई करा क्षेत्ररक्षण करणारी टीम. 7 मिनिटं आपल्याकडे बाकी आहेत. थोडीशी घाई करणं अनिवार्य आहे, विनंती आहे. प्रदीप पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत षटक क्रमांक 3 साठी. स्ट्राईक एंड वरती संजय एडगे आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला नंदकुमार बारसकर. षटक क्रमांक 3च्या खेळाला सुरुवात होती. 12 बॉल आणि 15 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. 12 बॉल 15 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती. एका धावेची प्राप्ती होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. बॅटच्या एजला बॉल लागून गेला होता आणि त्याचमुळे ही 1 धाव या ठिकाणी प्राप्त होते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉल मध्ये 14 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. 11 बॉल 14 धावा नंदकुमार बारसकर स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 14 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रदीप पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती. क्लोज किपिंग मध्ये असे झेल पकडणं खूप कठीण काम आहे. इट्स नॉट इझी टास्क फॉर विकेट कीपर, कारण तिथे एज झाल्यावरती छोटं जरी डिफ्लेक्शन असेल ते खूप मोठं बनतं, कारण तुम्ही क्लोज उभे असता. समोर ड्राईव्ह करतायत. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू होता, परंतु संजय एडगे आणि नंदकुमार बारसकर यांना स्पष्ट नकार कळवलाय. क्रिकेट हा कॉलिंगचा खेळ आहे. तुम्ही ज्यावेळेस पार्टनरशिप मध्ये रन बनवत असता त्यावेळेस एका पार्टनरने दुसऱ्या पार्टनरला केव्हा थांबवायचं हे देखील खूप महत्वाची गोष्ट असते. फटका बसलाय आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला गेलाय. संजय एडगे यांची खेळी संपली. फलंदाज बाद सुनील पाटील मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक फटका बसलाय.
सुनील पाटील नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. 3 बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे या षटकामध्ये. आकुटप्याचा बॉल ऑन साइडला स्क्वेअर क्षेत्रामध्ये सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलाय. आणखीन एक विकेट प्रदीप पाटील आणि सेंड ऑफ देखील दिलाय. आणखी एक विकेट मिळवत आहेत. खेळ अद्याप बाकी आहे या षटकामध्ये. आकुटप्याचा बॉल ऑन साइडला स्क्वेअर क्षेत्रामध्ये सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलाय. सरकार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी असणार आहे. 3 षटकार जर लगावले तर 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला फटका चांगला मिड विकेट रिचन मध्ये बॉल पोहोचलाय. 1 धाव पूर्ण होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल. संग्राम बॉलच्या खाली पोहोचतायत. मोठी विकेट. नंदकुमार बारसकर देखील बाद होत आहेत. विकेट 17 षटकामध्ये पाहायला मिळालंय. प्रदीप पाटील सबसे कातिल. विकेट वरती विकेट. नंदकुमार बारसकर देखील माघारी परततील. फलंदाज बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हवेत बॉल. संग्राम बॉलच्या खाली पोहोचतायत. मोठी विकेट. नंदकुमार बारसकर. धावांची आवश्यकता आहे. मोहम्मद मिया डांगे गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. गोंड्या स्पोर्ट ऐनवाडी संघाकडे खूप मोठी संधी चालून आली आहे. अपराजित संघ समोरचा आहे. त्यांना पराभूत करण्याची संधी आहे. 6 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे. आणि मधल्या फळीतील फलंदाज. चला सामना सुरू करा. विनंती आहे. वेळेची देखील मर्यादा आहे. घाई करा. पहिला बॉल फुलर लेनचा होता. ऑन साइडला खेळतायत. एका धावेचा प्रयत्न झाला. 1 धाव इथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये धावेंची आवश्यकता असेल 11. यावेळेस मात्र समोर दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये लॉफ्ट केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक बॉल खाली आहेत. सेल टिपला जाईल. आणखीन एक सफलता. 4 बॉल 11 धावेंची आवश्यकता आहे. सोरा ब्लास्टर संघ अडचणीमध्ये. मोहम्मद मिया डांगे मिळवतात विकेट. फलंदाज बाद. यावेळेस मात्र समोर दिशेने लॉंग ऑन क्षेत्रामध्ये लॉफ्ट क्षेत्ररक्षक बॉल खाली सेल टिपला जाईल.
4 बॉल 11 धावेंची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मैदानावरती आहेत गणेश. 4 बॉल 11 धावा. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव तिथे प्राप्त केली आहे. 3 बॉल 10 धावेंची आवश्यकता आहे. रोहन वरेकर स्ट्राईक इन वरती आहेत. 3 बॉल शिल्लक आहेत आणि 10 धावेंची आवश्यकता आहे. संधी आहे हिरो बनण्याची. रोहन वरेकर यांच्याकडे संधी आहे. मोहम्मद मिया डांगे यांच्याकडे देखील. दोघंही हिरो बनू शकतात आपल्या आपल्या संघांसाठी. दोघांकडे संधी आहे. 3 बॉल आणि धावेंची आवश्यकता आहे 10. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका बसलाय. बॉल हवेत. 1 धाव तर पूर्ण केली जाणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 बॉल 8 धावेंची आवश्यकता आहे. रोहन वरेकर यांच्याकडे क्षमता आहे परंतु मोहम्मद मिया डांगे देखील सांगतायत देखे जरा किसमें कितना है दम.